मुंबईसारखं गजबजलेलं आधुनिकतेच्या नावाने दिवस रात्र धावणारं शहर. लाखो लोक इथे नवनवीन स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. पण या शहरात अशी एक घटना समोर आली आहे जी प्रत्येकाच्या मनाला हादरवून टाकणारी आहे. इथे एका तरुण महिलेने केवळ आपल्या कौटुंबिक त्रास आणि आजारापासून मुक्त होण्यासाठी एका तथाकथित बाबावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाच्या नावाखाली तिच्यावर बलात्कार सारखा घृणास्पद अत्याचार घडवून आणला गेला. संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. सांताक्रूज परिसरातील ही 32 वर्षीय महिला गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड त्रस्त होती. कौटुंबिक तणाव, शारीरिक व्याधी आणि मानसिक ताण यामुळे ती हताश झाली होती. अशा वेळी तिला समजलं की अब्दुल रशीद नावाचा एक बाबा लोकांचे प्रश्न सोडवतो, तांत्रिक विधी करून भूतबाधा काढतो आणि उपचार करतो. मनानेच त्रस्त झालेली ही महिला त्या बाबाच्या जाळ्यात अडकली. या भोंदू रशीदने तिच्याशी बोलताना तिच्या कमकुवत मानसिक स्थितीचा फायदा घेतला. तुला भूतबाधा झाली आहे, आयुष्य ठीक व्हायचं असेल तर तांत्रिक विधी करावे लागतील, अशा शब्दांनी तिला फसवलं. तिच्या निरागस विश्वासाचा वापर करून त्याने तिला घातक मार्गावर ढकललं. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आरोपी रशीदने महिलेला विशेष उपचारासाठी बोलावलं. ही पूजा गुप्त असते, यासाठी तुला एकट्याला यावं लागेल असं सांगून त्याने वातावरणच तयार केलं. महिला ज्या विश्वासाने आली होती त्याच विश्वासावर त्याने विधीचं नाटक उभं केलं. पण या विधीच्या नावाखाली त्याने महिलेशी जबरदस्ती केली आणि तिच्यावर बलात्कार केला. सुरुवातीला ही महिला धक्क्यात होती. तिला वाटलं की कदाचित हा उपचाराचा एक भाग असेल. पण काही दिवस गेले, वास्तव समोर आलं आणि तिला उमगलं की तिचा केवळ गैरफायदा घेतला गेला आहे. तेव्हा तिने धैर्य एकवटून थेट सांताक्रूज पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिचं म्हणणं ऐकलं आणि तात्काळ अब्दुल रशीद या तथाकथित बाबाला अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 अ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल केला गेला आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप उसळलाय. शिक्षणाने प्रगत झालेल्या मुंबईत अजूनही अशा भोंदूंच्या जाळ्यात लोक अडकतात ही लाजिरवाणी बाब आहे, अशी चर्चा सुरू आहे. आधुनिक काळात सुद्धा अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांना फसवलं जातं, त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेतला जातो. ही वस्तुस्थिती अंगावर काटा आणणारी आहे. आज या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते, फक्त शिक्षण असून भागत नाही, तर समाजाने जागरूक राहणं गरजेचं आहे. जेव्हा त्रास होतो तेव्हा लोक डॉक्टरांकडे जाण्याऐवजी, मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याऐवजी अशा भोंदूंच्या फंदात पडतात आणि त्याच्या शेवटी बळी ठरतात. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणीही अडचणीत असाल तर कायदेशीर मदत घ्या, वैद्यकीय सल्ला घ्या, पण स्वतःला बाबा म्हणवणाऱ्या अशा ढोंगी लोकांच्या जाळ्यात कधीही अडकू नका. कारण अशा अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीमुळे केवळ आर्थिक फसवणूकच नाही तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आज आरोपीला तुरुंगाच्या मागे टाकलं आहे, पण जरी खरी लढाई ही समाजातील अंधश्रद्धेविरुद्ध आहे आणि खरी गरज आहे ती महिलांनी, कुटुंबांनी जागरूक होऊन अशा बाबांच्या नावे होणाऱ्या अत्याचारांना थांबवण्याची. दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.